रामकृष्ण हरी माऊली. मी सौ जयश्री अमित भोसले. मी मी प्रॉपर लातूरची आहे. इथं येऊन मला बरेच वर्ष झाले, 34 वर्ष पूर्ण होतील. जेव्हा पहिले माझे 3-4 वर्ष गेले तेव्हा माझी मुलं छोटे छोटे होते. तेव्हा ह्या नानी मला एकदा रस्त्यात भेटलेल्या आणि माझी मुलं खूप रडत होते. तेव्हा ह्यांना सांगितलं, "ओ ही खूप रडतेत मुलं, मी काय करू आता?" त्यांनी सांगितलं, "काय नका करू, तुम्ही नाथाच्या मंदिरात या आणि ज्ञानेश्वरी वाचायला बसा, मुलं शांत होतील." माऊली तेव्हापासून आत्तापर्यंत माझे तिन्ही मुलं अगदी पारायणातून पार पडलेले आहेत आणि तेव्हापासून आत्तापर्यंत नानीच्या सहवासामुळं माझं पारायण चालू आहे. आणि मी खूप लांब राहते, म्हणजे 2-3 किलोमीटरवर, तरी पण माऊली इतकी म्हणजे मला हे देतात, एनर्जी देतात. मी कधी रात्रीची उठते ते सुद्धा मला समजत नाही, पण वेळेवर पोहोचते आणि हे सगळं करून घेते. आणि हे करण्यासाठी मला एवढा म्हणजे घरून हे नव्हती, प्रोत्साहन नव्हतं. पण कसं माऊलीने त्यांना सगळ्यांना बुद्धी दिली काय माहीत. पण एवढं सुंदर म्हणजे हे ज्ञानेश्वरी गाथाबद्दल हे झालं. त्याच्यानंतर गणेश माऊली भेटले, गणेश महाराज शेळके. मग त्यांनी सांगितलं, "तुम्ही काही नका करू, ज्ञानेश्वरी वाचा, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी." आणि मग हे करता करता त्यांनी आम्हाला सांगितलं, "तुम्ही ज्ञानेश्वरी लिहायला शिका, ज्ञानेश्वरी लिहायला शिका." 2 वर्षापूर्वी पहिल्या वर्षी गणेश महाराजांनी आमच्याकडून ज्ञानेश्वरी लिखाण करून घेतलं. त्यानंतर मागच्या वर्षी पूर्ण गाथा लिखाण करून घेतलं. आणि आता मी एक ह्या सगळ्या ज्ञानेश्वरी गाथा अगदी देहू, आळंदी, कोल्हापूर, रत्नागिरी, अयोध्या, काशी ह्याच्यावर एक तीर्थावळी तयार केलेली आहे. तर थोडीशी म्हणून दाखवते, 1 मिनिटाची असेल. पुण्याचे माहेरघर, विद्येचे माहेरघर पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यात बारामती तालुका. बारामती तालुक्यात वडगाव निंबाळकर माझं गाव. वडगाव निंबाळकर मध्ये नाथबाबाचं मंदिर. नाथबाबाच्या मंदिरात महादेवाचे पिंड. महादेवाच्या पिंडीवर बक्षी गहू. सासूबाईच्या पोटी जन्मले 2 जण भाऊ. एक म्हणतो बारामतीत राहू, एक म्हणतो पुण्यात राहू. पुणे शेजारी देहू, आळंदी. संत सद्गुरू तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराजाचं देहू आळंदी गाव. आळंदी देहू मध्ये केली ज्ञानोबारायाची वारी. वारीत मागितली माधोकरी. माधोकरीत घेतलं 1 भाकरीचं पीठ, त्याची केली रोटी. आता जाऊ शेगावला गजानन महाराजच्या भेटी. गजानन महाराजाची पाहिली मूर्त. समोर उभे सद्गुरू रामदास समर्थ, स्वामी समर्थ. स्वामी समर्थाची ऐकली वाणी, धावून आली तुळजाभवानी. तुळजाभवानीच्या झांजेची ऐकली टाळी. आता जाऊ पंढरपूरच्या वनमाळी. पंढरपुरी उभे होते दुकानी, विठ्ठल रुक्मिणी आली त्या ठिकाणी. विठ्ठल रुक्मिणीचं रूप देखून गरुड खांबाला टेकून उभी होते महाद्वारी. नामदेवाची पायरी, चोखोबाच्या दारी. साधू संताचा मेळा झाला चंद्रभागेला गोळा. चंद्रभागेचं करून स्नान, घेतलं पुंडलिकाचं दर्शन. पुंडलिकाच्या पुढे लोहदंड तीर्थ. लोहदंड तीर्थातून नावा निघाल्या दाट. चंद्रभागेला गेल्या नीट. चंद्रभागेचं घेतले 33 कोट देवाचं दर्शन. तिथे घेतला प्रसाद, काही पैशाच्या लाह्या. आता जाऊ नीरा नरसिंगपूर पाह्या. नीरा नरसिंगपूरची पाहिली मूर्त. रत्नागिरी राहिली वर्त. रत्नागिरीचा ज्योतिबा पुजते महिन्याला. कोल्हापूर राहिले पायथ्याला. कोल्हापूरच्या अंबाबाईची हवागार. मारुती राहिला जराड्यावर. जराड्यावर ईश्वर पार्वतीची जोडी. फलटणच्या राम लक्ष्मणाने लावली गोडी. राम लक्ष्मणाची निघाली दिंडी. दिंडीची कथा ऐकत होते मगा. जेजुरीचा खंडोबा गडावर उभा. त्याने सोडला बाणाबाईचा सोगा. अमळनेरचा भुलेश्वर कटेवर उभा. भुलेश्वराचे पाहत होते चित्र. सासवडच्या सोपान काकांनी पाठविले पत्र. सोपान काकाच्या उभे होते बागेत. पुण्याच्या पर्वती रांगेत. पुण्याच्या पर्वतीला सोन्याचे डाग. आता पाहू मुंबईचा तुळशी बाग. मुंबईच्या तुळशी बागेत उभे होते जोत्यावर नामदेव. मुक्ताबाई भिंतीवर. मुक्ताबाईचे न्याळीत होते मुख. चिंचवडचा गणपती पुढे सन्मुख. गणपतीचे हात भरले होते दुर्वाणी. गणपतीचे हात भरले होते मोदकानी. बद्रीनारायण पाहू जोड्यानी. निरोप धाडला खामगावच्या निळोबानी. निळोबाच्या खांद्यावर बुक्क्याची पावले. तेथून 2 मुक्कामावर निवृत्ती महाराज राहिले. निवृत्ती महाराजाला जाऊ घेऊ पैठणचा काला. पैठणचा काला घेऊन पाहिले एकनाथ महाराजाची मूर्त. काशी विश्वनाथ राहिला वर्त. काशी विश्वनाथाचं घेतलं दर्शन. गंगेत केलं स्नान. अयोध्येत प्रभू रामचंद्राला घातलं साष्टांग नमन. प्रयागराजमध्ये केलं वेणी दान. इंद्रायणीमध्ये केली आंघोळ. चंद्रभागेमध्ये भक्त पुंडलिकाचं घेतलं दर्शन. भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊन माता रुक्मिणी विठुरायाची पाहिली मूर्त. आज आपल्या वडगावमध्ये सगळ्याच्या आशीर्वादाने घडत आहेत एवढे सर्व तीर्थ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण.